नमस्कार, मी अंकिता शहासने। आजच्या या भागात आपण पेरच्या चित्रामध्ये शेडिंग करणार आहोत। शेडिंगला चित्रकलेत विशेष महत्त्व आहे। यामुळे चित्र त्रिमितीय वाटू लागतात। आपण शेडिंगमधून प्रकाश व सावली विविध छटा दाखवून दर्शवण्याचा प्रयत्न करतो। या चित्रामध्ये हायलाइट म्हणजे जो तीव्र प्रकाशाचा भाग आहे तो मार्क करूया व बाकीच्या भागात शेडिंगला सुरुवात करूया। मी शेडिंगचे वेगवेगळे प्रकार व काही बारकावे यांवर व्हिडिओ बनवले होते। त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तेही पाहून घ्या म्हणजे समजणे सोपे होईल। हायलाइट सोडून बाकीच्या भागात 2B पेन्सिलने शेडिंग करायला सुरुवात करूया। आपण शेडिंग लेयर बाय लेयर करणार आहोत। प्रथम प्रकाश, नंतर मध्यम प्रकाश व सावली असे टप्प्याटप्प्याने करणार आहोत। एक लक्षात ठेवा, शेडिंग ही समान आली पाहिजे। काही भागात जर समान वाटत नसेल तर खोड रबरने ते नीट करून घ्या। आपल्याला स्क्रीनवरून हे स्पष्ट होईलच। आपण 2B पेन्सिलने समान छटा भरून घेतली। डिटेल्सकडे बिलकुल लक्ष देऊ नका। त्याचा पोत वगैरे सगळं दुर्लक्ष करा। फक्त प्रकाश व सावलीच्या छटा व त्यांची मूल्य यावरच लक्ष देणार आहोत। आता 4B पेन्सिलने मध्यम छटा भरून घेऊया। इथेही छटा समानच भरून घ्यायची। खोड रबरची मदत घेऊ शकता। व्हिडिओमध्ये नीट लक्ष द्या म्हणजे सगळं नीट समजेल। व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, मग सगळं अगदी पक्कं होईल। तर सरावाला पर्याय नाही, सराव करत राहा। चित्र ही छोट्या आकारात काढली की आपण कमी वेळात जास्त चित्रांचा सराव करू शकतो। आता 6B पेन्सिलने आपण गडद छटा कमी प्रकाशाच्या भागात भरून घेणार आहोत। नियम तोच, समान छटा भरायची। आता आपण छटा तर भरून घेतल्या। पुन्हा एकदा निरीक्षण करून पाहूया फोटोतील चित्राप्रमाणे छटा भरल्या गेल्यात का। मग नसतील तर नीट करून घ्या। आता एकदम गडद भागात 9B पेन्सिलने छटा भरून घेऊया व पेरची पडलेली सावली देखील दाखवण्याचा प्रयत्न करूया। काही भागात छटा थोडी फिकी करायची आवश्यकता असेल तर खोड रबरने करू शकता। रिफ्लेक्टेड लाईट म्हणजे पेर ज्यावर ठेवला आहे त्यावरून जो प्रकाश परावर्तित होऊन पेरवर पडला तो। आपण ही रिफ्लेक्टेड लाईट खोड रबरच्या साहाय्याने नीट करून घेऊया। बघा, आपलं चित्र आता शेडिंग करून पूर्ण झालंय। पुढील भागात पुन्हा भेटू एका नवीन विषयासह। काही प्रश्न असतील तर व्हॉट्सॲप करून किंवा कमेंट करून कळवू शकता। तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक सरप्राईज देत आहे। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ती क्लिक करा आणि मिळवा। धन्यवाद।